नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज तुमच्यासोबत छान अशी ऋषीपंचमीची कहाणी शेअर करणार आहेत। गणपती बाप्पांचे आगमन झाले की दुसऱ्या दिवशी लगेच आपली ऋषीपंचमी ही येत असते। तर ऋषीपंचमीचे उपवास ज्या महिला करत असतात त्यांनी ही कहाणी नक्कीच ऐकली पाहिजे। चला तर मग आपण कहाणी बघून घेऊ। ऐका ऋषींनो तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक ब्राह्मण होता। तो आपल्या शेताभाती करून सुखानं नांदत होता। एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसंच घरात कालविला। त्या दोषानं काय झाले, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला। त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला। देवीची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती। तो मोठा धार्मिक होता। देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं। बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर। इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांड उघडं होतं, त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं। हे त्या कुत्रीने पाहिले, मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचे पाप लागेल, म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्यात शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला, तिने जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं। तो स्वयंपाक टाकून दिला, पुन्हा स्वयंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं। कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही। सारा दिवस उपास पडला। रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली। बैलानं तिला कारण विचारलं, तशी म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकला, ते माझ्या दृष्टीस पडलं, ब्राह्मण मारतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले। माझ्या सुनेला राग आला, तिने जळकं कोलीत घेऊन माझ्या कमरी मोडले, माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू। बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीची विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो। आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे, त्यांचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलानं ऐकलं, लगेच उठून बाहेर आला, बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं, मनात फार दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला, तिथे ऋषींचा मेळा पाहिला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस। मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे, कृपा करून मला उपाय सांगा। तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर। हे व्रत कसं करावं, भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातील पंचमी येते, त्या दिवशी काय करावे, ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। या व्रतानं काय होते, राजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं। मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं, त्या पुण्यानं काय झाले, रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। हा सण भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी व्रत म्हणतात। ब्राह्मण पुराणानुसार 4ही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे। हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापाचे प्रायश्चित म्हणून केले जाते। मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात, असे आपल्या पौराणिक ऋषी मुनी वरिष्ठ कश्यप, विश्वामित्र, अत्री
जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या 7 ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ, कश्यप आणि अत्री या 7 ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी. त्यानंतर या ऋषींनी विधिवत पूजा करावी. या दिवशी लोक सहसा दही आणि देव भात खातात. मीठ वापरण्यास मनाई आहे. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही. हे व्रत कुत्र्याचं तोंड बघायच्या आधीच सोडायचा असतो. त्यामुळे बऱ्याचदा महिला आपल्या उशाला चपातीचा तुकडा ठेवता आणि सकाळी उठल्या उठल्या चपातीचा तुकडा हा खाऊन घेता आणि अशा प्रकारे हे व्रत सोडल्या जाते. तरच हे व्रत पूर्ण होते असे सांगितले जाते. तर तुम्हीही ऋषीपंचमीचा उपवास करत असाल तर अशा पद्धतीने ऋषीपंचमीची कहाणी नक्की वाचा आणि आपला उपवासही अशा पद्धतीने सोडा. तुमचे व्रत हे पूर्ण होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत. तुम्हा सर्वांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.